आजपर्यंत तुम्ही बऱ्याचशा दंतकथा ऐकल्या असतील, पण धामापूरची दंतकथा वेगळी आहे बरं का। आणि या दंतकथेचा उल्लेख 1880 सालच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये देखील पाहायला मिळतो। मालवण तालुक्यात वसलेले निसर्ग सौंदर्याने भरभरून वाहणारे टुमदार गाव धामापूर। याच धामापूर गावात वसलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव, धामापूरचा तलाव। याच धामापूरच्या तलावाविषयी एक रंजक आख्यायिका सांगितली जाते। ती आख्यायिका कथा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे कोकणची ऋषाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आलोय धामापूरमधील भगवती देवी मंदिराला। तर इथे खूप सुंदर असा तलाव आहे आणि त्या तलावाच्या मागे खूप सुंदर अशी दंतकथा आहे। तर ती दंतकथा आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर आतमध्ये मंदिरसुद्धा पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण कोकणातील असेच इंटरेस्टिंग विषय मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग सुरू करूया। मालवण कुडाळ मार्गावर दुतर्फा डोंगरांच्या मध्ये हा तलाव सुमारे 5 एकर विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला आहे। 16व्या शतकात 1530 साली विजयनगर साम्राज्याचे वतनदार नागेश देसाई यांनी हा तलाव बांधला। या बंधाऱ्यामुळे हा जलाशय निर्माण झाला असे म्हटले जाते। या तलावाच्या नजीकच धामापूर गावची रक्षणकर्ती श्री देवी भगवतीचे प्राचीन देवालय आहे। हे मंदिर कौलारू आहे व त्याचा गाभारा दगडी आहे। या धामापूरच्या तलावाविषयी एक रंजक आख्यायिका सांगितली जाते। पूर्वीच्या काळी एखाद्याला लग्न समारंभासारख्या कार्यासाठी दागिने हवे असल्यास त्याने या तलावाच्या काठी फुलांची एक परडी घेऊन यावे व हव्या असलेल्या दागिन्यांची नावे घेऊन ती परडी पाण्यात सोडून द्यावी। ती परडी तलावाच्या मध्यभागी जाऊन बुडत असे व थोड्या वेळातच त्या व्यक्तीने मागितलेले दागिने घेऊन वर येत असे। ते दागिने घेताना नमस्कार करून ते परत केव्हा करणार हे देवीला सांगावे लागत असे। मात्र 2 व्यक्तींनी मोहात पडून घेतलेले दागिने परत केलेच नाहीत। तेव्हापासून देवीचा कोप झाला आणि दागिने मिळणेच बंद झाले। या दंतकथेचा उल्लेख 1880 सालच्या गॅझेटियर बॉम्बे प्रेसिडेन्सी खंड 10 मध्ये आहे। या तलावाची रचना भौगोलिक दृष्टीने अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे। पूर्वी फक्त एक साधा पाण्याचा ओहोळ होता इथे, पण गावकऱ्यांनी मिळून बांधलेल्या मातीच्या भक्कम बांधामुळे याचे रूपांतर कधीच न आटणाऱ्या तलावामध्ये झाले। जागतिक वारसा सिंचन स्थळ ही आंतरराष्ट्रीय ओळख लाभलेला महाराष्ट्रातील सर्वात पहिला तलाव म्हणजे हा धामापूरचा तलाव ठरला आहे। या दिव्य सौंदर्य असणाऱ्या तलावाच्या भोवती असणाऱ्या जंगलामध्ये 123 प्रजातींचे पक्षी, दुर्मिळ व नामशेष होणाऱ्या 193 प्रजातीच्या वनस्पती, 48 प्रजातींची फुलपाखरे, 62 चतुरांच्या प्रजाती या तलावाच्या किनाऱ्यावर मनसोक्त गिरक्या मारत असतात। अनेक दुर्मिळ प्रजातीचे बेडूक रात्रीच्या कुडूप अंधारात आपल्या आवाजाने जंगल दणाणून सोडतात। निसर्ग सौंदर्यामुळे धामापूरचा तलाव हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे। तर ही झाली या तलावाविषयी असलेली आख्यायिका। या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही।
तलावालगत असणारे भगवती देवीचे मंदिर अतिशय सुंदर व एकदा जरूर पाहण्यासारखे आहे. सुमारे 475 वर्षाहूनही अधिक काळचा इतिहास असलेल्या श्रीदेवी भगवती देवालयामुळे धामापूर हे गाव इतिहासात नोंदले गेले आहे. गावातील ग्रामस्थ व बंधाऱ्याचे रक्षण ही देवीच करते अशी भावना आहे. मंदिर पुरातन असून कोरीव कलाकुसर केलेले आहे. हेमाडपंथीय शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. शके 1827 ला सभामंडपाचे बांधकाम झाले असल्याची नोंद सापडते. मंदिरामध्ये देवी भगवतीची पाषाणात कोरलेली सुमारे 4 फूट उंचीची सुबक मूर्ती आहे. पुराणात महिषासूर मर्दिनीचे जे वर्णन करण्यात आले आहे ते वर्णन तंतोतंत येथील मूर्तीला लागू पडते. देवीच्या एका हातात शंकराची आयुधे आहेत तर दुसऱ्या हातात शक्तीची आयुधे आहेत. यामुळे मूर्तीमध्ये शिव आणि शक्तीचा सुंदर मिलाप पाहावयास मिळतो. भगवतीची मूर्ती चतुर्भुज असून विविध आभूषणांनी युक्त आहे. तर ही होती संपूर्ण माहिती धामापूरच्या तलावाची आणि भगवती देवी मंदिराची. तुम्हाला ही माहिती, ही दंतकथा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या कोकणबद्दलची माहिती सर्वांना होईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते.